नुकताच महाराष्ट्र विधानसभेमध्ये जो मंजूर झालेला कायदा होता 20 क्रमांकाचा, ज्याच्यानुसार बेकायदेशीर धर्मांतर, त्याचबरोबर लालूच, जबरदस्ती याच्यामुळे झालेलं धर्मांतर, थोडक्यात विचारांनी, जाणीवेतून, वैचारिक धार्मिक श्रद्धेच्या परिवर्तनेतून झालेलं धर्मांतर न करता वेगवेगळ्या प्रकारांनी लोकांचं पाणी बाटवणं, पाव बाटवणं, त्यांचं अन्न बाटवणं, दबाव आणणं, ब्लॅकमेलिंग करणं, अशा गोष्टींमुळे जर का धर्मांतर झालं असेल तर या संदर्भामध्ये सामान्य जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक हे मंजूर करण्यात आलं होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये हे जे विधेयक आहे ते दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालं होतं. नुकतीच राष्ट्रपती महोदयांनी याबद्दल मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच ते प्रत्यक्षात लागू होण्याच्या दृष्टिकोनातून नियम देखील त्या संदर्भातले केले गेले असतील असं मला वाटतं. मी जनतेला या कायद्याची माहिती करून घेण्याचं आवाहन करते. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करणं आणि बेकायदेशीर धर्मांतराला विरोध करणं, या जे विधेयक नुकतंच राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. शिवसेनेची नेता आणि त्याचबरोबर विधान परिषदेची सदस्य आणि स्त्रियांच्या चळवळीतली एक कार्यकर्ती या नात्याने मी त्याचं मनपूर्वक स्वागत करते.